नर्मदेच्या पवित्र तीरावर जणू कर्तृत्वाची गंगाच अवतरली. अहिल्यादेवीच्या रूपाने मातृभूमीला एक तेजस्विनी कन्या लाभली. राजसिंहासन मिळाले, पण मनामध्ये रयतेचे दुःख वसले. स्वतःचे सुख विसरून त्यांनी जनकल्याणाचे व्रत हृदयाशी धरले. न्यायाच्या तराजूत कधी पक्षपाताची छाया पडू दिली नाही. अश्रूच्या प्रत्येक थेंबाला मायेची ऊब देण्यास त्या कधी थांबल्या नाहीत. मंदिरे, घाट, विहिरी, धर्मशाळा उभारून भारतभूमी सजविली. काशीपासून रामेश्वरापर्यंत श्रद्धेची दीपमाळ प्रज्वलित केली. त्यांच्या राज्यकारभारात राजसत्ता नव्हती केवळ अधिकाराची, ती होती सेवाभावाची, माणुसकीची आणि लोककल्याणाची. रयतेच्या चेहऱ्यावरचे हास्य हाच त्यांच्या विजयाचा मान. कर्तव्यनिष्ठ शासन हाच त्यांच्या जीवनाचा खरा अभिमान. स्त्री आबला नव्हे, ती सामर्थ्याची जाज्वल्य ज्योत आहे. हे आपल्या कर्तृत्वाने सिद्ध करणारी त्या नारी शक्तीची मूर्तिमंत ओळख आहे. धर्म होता त्यांच्या कृतीत, करुणा होती अंतकरणात आणि न्यायाचा दीप तेवत होता त्यांच्या प्रत्येक निर्णयात. अशा लोककल्याणकारी लोकमाता, राजमाता, राष्ट्रमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा 13 ऑगस्ट हा पुण्यदिन. या पुण्यदिनानिमित्ताने मी त्यांच्या कार्यकर्तृत्वाला मानाचा सलाम करते.